नमस्कार, मी विजया माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्या विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी आलू वांग्याची भाजी बनवल्या जाते ती अतिशय लोकप्रिय आहे। लग्न असो की कुठलाही प्रोग्राम असो आलू वांग्याची भाजी ही हमखास असते आणि तीच मी तुम्हाला दाखवणार आहे। आमची आलू वांग्याची भाजी प्रकार एक हे केळवांगे आहेत। असे वांगे आमच्याकडे मिळतात, याला केळवांगे म्हणतो आम्ही। या वांग्याची आलू म्हणतो आम्ही बटाट्याला, सगळेजण आलूच म्हणतात। आलू वांग्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। भाजीसाठी लागणारे साहित्य असे वांगे आणि बटाटे मी कापून घेतलेले आहेत। एक अगदी छोटासा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि हे आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट। तसं तर खोबरं आम्ही वापरत नाही, पण आता मी ती पेस्ट केली आहे त्यामुळे ती त्याच्यात वापरत आहे। प्रोग्राममधली कार्यामधली जर भाजी असली तर त्याच्यात आम्ही खोबरं वापरतो, पण अशा रेग्युलर रोजच्या भाजीमध्ये खोबरं वापरत नाही आणि या वांग्यामध्ये तर बिलकुलच वापरत नाही। पण आता माझ्याकडे होतं त्यामुळे वापरलं तरी छान वाटते, खोबरं टाकलं तरी नाही टाकली तरी छान लागते। तर मी तेल तापत ठेवलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे आमच्या विदर्भामध्ये थोडं तेलाचं प्रमाण जास्तच असतं, त्याप्रमाणे मी 3 टेबलस्पून तेल इथे घेतलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये कांदा घालायचा, मिरची, कांदा छान आता परतून झालेला आहे। 1 चमच हळद घातलेली आहे, धनिया पावडर आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट। हे सगळं थोड्या वेळ छान परतून घ्यायचं। परतून झालं की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्यानंतर झाकण लावून टोमॅटो शिजवून घ्यायचा मंद आचेवर। आता टोमॅटो छान परतून झालेला आहे। यामध्ये आपल्या चवीप्रमाणे जसं आपल्याला आवडते त्याप्रमाणे लाल तिखट, मीठ, तिखट चवीप्रमाणे मीठ टाकून हे व्यवस्थित छान शिजलं की मग याच्यात हे वांगे आणि आलू टाकायचे। या भाजीला ग्रेव्ही नसते, म्हणजे रस्सा नसते। रश्शेवाली आलू वांग्याची भाजी पण आमच्या विदर्भामध्ये आम्ही करतो, ती खूप लोकप्रिय आहे। पण ही भाजी केळवांग्याची भाजी आहे। या केळवांग्याच्या भाजीला रस्सा नसतो, थोडीशी सुकी भाजी ही करायची असते, एकदम रस्साही नाही आणि एकदम सुकी नाही। त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून वरच्या झाकणावरती असं पाणी ठेवून पाणी थोडंसं घालायचं आणि मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची। ही भाजी झालेली आहे, आता मस्त शिजलेली आहे भाजी। हे वांगे थोडे 2 दिवस आधी आणलेले शिळे असल्यामुळे मी थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये गरम, नाहीतर पाणी न घालता ताजे जर वांगे असले एकदम फ्रेश तर वाफेवर झाकणावर ठेवलेल्या पाण्यानेच ती भाजी शिजते। आता आपण गॅस बंद करू आणि सांबा याच्यामध्ये घालायचा आणि आपली चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातली आलू वांग्याची भाजी तयार।